नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघता LS मराठी. आणि आता आपण रत्नागिरीतून सर्वात मोठी मान्सून अपडेट आपण तुमच्या समोर आणतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी जगबुडी नदी आहे, हिने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण खेड शहरामध्ये प्रशासन आहे ते अलर्ट झालेलं आहे. एकंदरीत ज्या नदीकाठली जी लोक आहेत त्यांना आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत खेड नगरपालिका नगराध्यक्ष माधवीताई आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? एकंदरीत खेड शहरामध्ये सतत पावसाच्या धारा सुरू आहेत. अतिशय मुसळधार पाऊस खेड शहरामध्ये सुरू आहे आणि अशातच आता शहरामध्ये देखील पाणी भरायला सुरुवात होते. काय पहिली प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी सांगते की मी गेली 2-3 दिवस हा सतत पाऊस पडत आहे. आम्ही आज सगळी पाहणी केली तर 7.40ची वॉटरची लेवल वाढलेली आहे. 7.40ची वॉटरची लेवल वाढलेली असली तरी सुद्धा खेड शहरामध्ये पाणी आलेलं नाही आहे. याचं एकमेव कारण आमचे नामदार योगीदादा कदम यांनी जो गाळ उपसणी केली किंवा रस्त्याची कामं ही जी केली त्याच्यामुळे आज शहरामध्ये पाणी भरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे खेडवासीय सगळे खुश आहेत त्यांच्या या कामावर. आणि नगरपालिकेची पूर्ण टीम आमची सज्ज आहे पूरग्रस्तांच्या ह्याच्यासाठी. मॅडम, नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना एकच आवाहन करेन की कामाशिवाय उगाच बाहेर फिरू नका. आणि ज्यांची पाण्याच्या इथे दुकानं वगैरे आहेत त्यांनी आपापली दुकानं व्यवस्थित सामान जे काय असेल ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं. जर बघायला गेलं तर खेड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे आणि अशातच आपत्ती व्यवस्थापन असेल आणि नगरपालिका प्रशासन असेल हे पूर्णपणे तयार आहे. माझ्या पाठीवर तुम्ही बघितलात तर हे हा नारंगीचा पूल आहे आणि ह्या नारंगीच्या ओढ्यामध्ये जे समोर जे स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. आणि अशातच सतर्कता म्हणून नगरपालिकेचे संपूर्ण प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. मग गटनेते असतील, नगराध्यक्ष असतील, संपूर्ण प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते देखील आहेत. काय सांगाल? एकंदरीत पावसाचा आढावा घेतला तर खेड तालुक्यामध्ये आणि प्रामुख्याने खेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. नागरिकांना काय आव्हान असेल? नक्कीच गेल्या 48 तासामध्ये पावसाने जोर पकडलेला आहे आणि अशातच नारंगी नदी असून दे किंवा जगबुडी नदी असून दे हे दुतर्फा दुखडी भरून वाहत आहेत. परंतु हे असलं देखील तरी 7.40ची पाण्याची पातळी असताना देखील आज खेड शहरामध्ये कुठेही पाणी घुसलेलं नाही. आणि याचं एकमेव कारण म्हणजे जो योगेशदादांच्या माध्यमातून नियोजनपूर्ण जो गाळ उपसा झाला त्याचाच आपल्याला प्रत्यय येत आहे की कुठच्याही पूर परिस्थितीमध्ये असताना देखील पुराचे पाणी हे खेड शहराच्या व्यापाऱ्यांमध्ये कुठच्याही बाजारमध्ये घुसलेलं नाही आहे. आपणाद्वारे मी सर्व नागरिकांना खेडच्या व्यापाऱ्याबंधूंना विनंती करतो, आव्हान करतो की सोशल मीडियावरती जे काही अफवांवरती पीक आलेलं आहे त्याच्यावरती कुठचाही विश्वास ठेवू नये. खेड नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन असू दे किंवा तालुका प्रशासन असू नये, आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. त्यामुळे स्वतः आपण नागरिकांनी स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यावी आणि आपले जे काय सामान असेल दुकानातले ते सुरक्षितही योग्य वेळी घालून ठेवावे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. जर बघायला गेलं तर आता कोकणामध्ये गेल्या पुढील 48 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि अशातच आता नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन खेड प्रशासनाकडनं करतात. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या 48 तासामध्ये मुसळधार पावसाची नोंद आहे. LS मराठीच्या माध्यमातून सर्व व्ह्युअर्सला हेच असतं की उगाच कुणी घराबाहेर पडू नका, आपत्कालीन व्यवस्थामध्ये स्वतःला टाकून घेऊ नका. जर तशी काही स्थिती आली तर तुमच्या जवळच्या प्रशासनाला संपर्क साधा. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड.